इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन 4 वर्षे पूर्ण झाली असली तरी या कालावधीत शहराच्या विकासाच्या दृष्टीने अपेक्षित प्रगती झालेली दिसून येत नाही। त्यामुळे महानगरपालिकेने तसेच लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांनी 4 वर्षाच्या कामकाजाचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केले आहे। महापालिकेच्या सुरुवातीच्या 3.5 वर्षाच्या प्रशासकीय कारभारात अनेक विभागातील निविदा प्रक्रिया, बायोमॅनिंग, मजरेवाडी योजना, सुमारे 550 कोटी रुपयांची ड्रेनेज योजना, नवीन सभागृहावरील खर्च तसेच माझी वसुंधरा अभियानातील कामकाजाबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित झाले। त्यानंतर लोकनियुक्त मंडळ अस्तित्वात आल्यानंतर शहरवासियांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या। मात्र 4 ते 4.5 महिन्यानंतरही मूलभूत प्रश्नांवर ठोस बदल जाणवत नसल्याचे त्यांनी नमूद केले। शहरातील नियमित व शुद्ध पाणी पुरवठा, स्वच्छता, खराब रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक आणि नागरी सुविधांबाबतची परिस्थिती आजही मोठ्या प्रमाणात कायम आहे। नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी महापालिकेकडून प्रभावी उपाययोजना होताना दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली। महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली। गेल्या 4 वर्षात उत्पन्नात अपेक्षित वाढ झालेली नाही। आवळे मैदान येथील दुकानगाळे बांधून 4 वर्ष उलटली तरी त्यांचा लिलाव झालेला नाही। त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असून आर्थिक डोलारा कमकुवत होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे। राज्य शासनाकडून मोठ्या आश्वासनांपलीकडे शहराला ठोस आर्थिक मदत मिळाली नसल्याचेही आरोप त्यांनी केला आहे। शहराच्या विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या हिताला प्राधान्य द्यावे। प्रशासनाने लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवावे। महापालिकेला 5वे वर्ष पूर्ण होण्यापूर्वी शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास निर्माण करण्यासाठी लोकनियुक्त सदस्यांनी आत्मपरीक्षण करून कार्यपद्धतीत आवश्यक सुधारणा करण्याची गरज असल्याचे शशांक बावचकर यांनी म्हटले आहे।